आपल्या नांदेड शहरातून 1905 ते 1907 दरम्यान पहिली रेल्वे धावली। नमस्कार, तुम्ही पाहताय बाका वंडर्स आणि आज मी बोलतोय आपल्या हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशन बद्दल। सन 1900च्या दशकात हैदराबादचे 7वे निजाम मीर उस्मान अली यांचे पूर्वसुरी मीर महबूब अली खान यांच्या मार्गदर्शनाखाली NSR अर्थात निजाम स्टेट रेल्वेच्या अंडर मराठवाड्यात रेल्वेच्या बांधकामास सुरुवात झाली। 1905 ते 1907 दरम्यान परभणी ते नांदेड लाईन तयार झाली। ह्या कामासाठी ब्रिटिश अभियंते आणि निजामशाही अधिकारी कार्यरत होते। नांदेडमध्ये लहान पण मजबूत बांधकाम असलेले स्टेशन उभारण्यात आले। बांधकामात स्थानिक दगड व चुन्याचा वापर जास्त केला गेला। सुरुवातीला स्टेशनमध्ये 2 ते 3च ट्रॅक होते, कारण त्यावेळी मीटर गेज रेल्वे होती, त्यामुळे प्लॅटफॉर्म लहान व साधे होते। आता मीटर गेज म्हणजे काय? तर मीटर गेज म्हणजे 2 ट्रॅकमधील अंतर हे 3 फुटांचे असायचे। याचा फायदा असा की डोंगराळ व अरुंद भागात बांधकामाला सोयीस्कर व कमी खर्च लागायचा, पण त्या ट्रॅकवरून फक्त लहान गाड्याच धावायच्या। स्वातंत्र्यानंतर म्हणजेच 1948 हैदराबाद मुक्ती आंदोलनानंतर हा भाग भारतीय रेल्वेत सामील झाला। हळूहळू स्टेशनचा विस्तार करण्यात आला। 1900च्या दशकात मीटर गेज पासून ब्रॉडगेज करण्यात आलं। आता ब्रॉडगेज म्हणजे 2 ट्रॅकमधील अंतर हे 5 फूट 6 इंच इतके असते। त्यावर मोठ्या गाड्या, जास्त वेगाने धावणाऱ्या गाड्या व जास्त डब्यांच्या गाड्या जसे की एक्सप्रेस, सुपरफास्ट, बुलेट यांसारख्या गाड्या धावण्यास सोयीस्कर असते, पण याचा बांधकाम खर्च खूप जास्त असतो। त्यानंतर 2003 मध्ये नांदेडला साऊथ सेंट्रल रेल्वेचं विभागीय मुख्यालय मिळालं आणि स्टेशनचे आधुनिकीकरण झाले। आज हे स्टेशन हुजूर साहेब नांदेड या नावाने ओळखले जाते, कारण नांदेड हे गुरुद्वारा सचखंड श्री हजूर साहेब साठी जगभर प्रसिद्ध आहे।